एक म्हैस जवळपास 21 लिटर दुधाची आणलेली आहे. 2 टाइम तिचं एक म्हैस 21 लिटर 21 लिटर 2 टाइम तिचं दूध 21 लिटर आहे. तिथं काढून घेतलं. तिथं समोर काढलेलं आहे, 3 वेळेला काढलेलं आहे. एक जरी फवारा आला की मस आम्ही रिजेक्ट केली. फवारा म्हणजे काय डबल? फवारा म्हणजे काय होतं की जिथून दूध हा. निसटतं तिथून असं फवारा निसटतो, फवारा पडतो. म्हणजे दूध सरळ येत नाही. हा, पसरून पडतं. तर ते कालांतरानं काय होतं की ते थान जायची शक्यता असते तिथून. त्यानुसार तुम्हाला 3.5 ते 4 लाखाचं दूध जर उत्पन्न होतं, एक 4 ते 4.5 लाखाचं उत्पन्न तुम्हाला 10 म्हशींपासून जर भेटू शकतं, तर हा व्यवसाय करायला काय कोणत्याही प्रकारची हरकत नाही आहे शेतकऱ्याला. अविनाश सर, आता तुम्ही जी हरियाणाहून ही म्हैस आणली, आता तिथं वेलेली म्हैस आहे ना, तिथं किती लिटर दूध दिलं आणि इथं किती देती? अगदी सविस्तर म्हशीबद्दल सांगा, ती रचना कशी असते? आता ही बघू शकता, हिचं पीठ पुट्ट्यापासून खाली नक्क्यापासून शिपटीपासून सडापर्यंत तुम्ही हिचं बघून घ्या. बाकीचे पण व्हिडिओ बघा आणि आम्ही ज्या म्हशी खरेदी केलेल्या आहेत तिची क्वालिटी बघा. इथून जर बघितला तर आजचा 5वा दिवस आहे. हरियाणा तिचं 18 लिटर दूध बघितलेलं, आता सध्याचं हिचं 15 लिटर दूध तयार आहे. 15 लिटर आता तिचं लॉय मिल्किंग करून पण कव्हरिंग घ्या त्याचं. 15 लिटर दूध तयार आहे. हिचं 21 लिटर दूध काढलेलं आहे, ते मी तुम्हाला व्हिडिओ सेंड करेन. या म्हशीचा 21 लिटर काढलेलं आहे. 21 लिटर 2-3 टाइम साहेबांनी लाईव्ह मिल्किंग करून बघितलेलं आहे. हिचं सुद्धा सडाचं अंतर वगैरे बघू शकता. आता बाकीच्या वेळेला काय होतं की म्हशी एक एजड घेतल्यामुळे काय होतं की गाडीतून येताना म्हशी खराब होतात. तर तुम्ही आज 5वा दिवस आहे, रविवारी गाडी उतरलेली आहे, आजचा 5वा दिवस आहे. मला एक सुद्धा म्हशीचं असं म्हणजे कुठली खराब नाही किंवा असं म्हणजे तब्येत डाऊन झाली अशी एक सुद्धा म्हस नाही. आता ह्या प्रत्येक म्हशीचं तुम्ही खालचं बघा, कोणत्याच म्हशीचं तुम्हाला सड वगैरे प्रॉपर 6 इंचाच्या अंतरावर सड आहेत. प्रत्येक म्हशीची सेपरेट सड पाहिजेत आणि 3 इंचच आहेत. आपली सड जी आम्ही सिलेक्ट केलेल्या म्हशी आहेत त्या प्रॉपर 3-3 इंचाची सड आहेत प्रत्येकाची साईजला. ठीक आहे. आता ह्या म्हशीचं आता सध्याला आता 16 लिटर दूध तयार आहे. 19 लिटर काढलेलं आहे, सध्याला आता 16 लिटर दूध तयार आहे. हा, 16 लिटर दूध तयार आहे. किती वेताची म्हैस आहे ती? ही दुसऱ्या वेत आहे. सगळ्या दुसऱ्या वेताची म्हशी आहेत त्याच्या. अरे बाप, सगळ्या? हा, 12 म्हशींमध्ये फक्त एक म्हस फक्त तिसऱ्या वेताच्या, बाकी सगळ्या दुसऱ्या वेताची. हा. शिंगाचं कसं असतं, ह्याचं फेस क्वालिटी बघा मुर्राचं. आता म्हैसानाचं किंवा बाकीच्या म्हशींचं कसं असतं की रेड्यासारखी मोठी हे जे फेस हेड आहे हे मोठं असतं आणि मुर्राचं काय असतं हे इथून निमुळत होत जातं. अच्छा. हा, तुम्ही ह्या मशीनचं पूर्ण समोरनं पण कव्हरिंग घ्या. कुठलीच म्हस असं फॉल्ट काढण्यासारखी नाही आहे. अच्छा. हा, आता ही 6 दात पाडी आहे, 6 दात रेडी आहे. तर माझ्या खांद्याच्या पण वरती आहे ही रेडी. अच्छा. आता हरियाणात सुद्धा आता तिसऱ्या दिवशी म्हणजे ज्यावेळेस चिक खाली केला जातो त्यावेळेस ही 7 लिटरना चालू झालेली. 7 लिटर? हा, 7 लिटर आहे मला. तर म्हणजे 7 म्हणजे 15 लिटरच्या आसपास आम्ही दूध बघितलेलं याचं खाली रेडी यायच्या. तर आता आल्या पण 13 लिटर चालू आहे सध्याला दूध. अच्छा. हा, अपेक्षेपेक्षा पण जास्ती दूध देणार ही आपली गॅरंटी आहे. हा जो रेडा आपण साहेबांना दिलेला आहे हा बजरंगी लिजवाना म्हणून तिथं एक रेडा आहे, त्याची पैदास आहे ही. आणि हा शेतकऱ्याच्या दारातून खरेदी केलेला आहे. आम्ही ज्यावेळेस खरेदी केली त्यावेळेस आदंत होता, आता 4 दात लावलेला आहे. आणि हिथं जी पैदास होणार आहे सगळी ह्या रेड्यापासूनच होणार आहे, जेणेकरून हिथं जी ब्रीड तयार होईल ती सगळी हिचीच होणार आहे. गुट्टे सर, शोध वार्ता परिवारात तुमचं स्वागत आहे. आपलं जी या गोट्यावरचा जी पत्ता आहे तो पूर्ण पत्ता सांगितला शेतकऱ्यांना. नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. आमचा जो गोठा आहे तो पानगावपासून फावडेवाडी रोडला 1 किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी हा गोठा एक 2.5 एकरामध्ये आपण बनवलेला आहे. गुट्टे सर, सुरुवातीला तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे जो शेतकऱ्यांना कळला पाहिजे, कारण दूध व्यवसाय म्हटलं की शेतकऱ्यांना आर्थिक साधन करण्याचं खूप मोठं माध्यम आहे. तर दूध व्यवसायाकडे तुम्ही कसं पाहता? एवढ्या मोठ्या पदावर असताना तुम्ही दूध व्यवसायाकडे कसं वळात? नेमकी संकल्पना काय होती? दुग्ध व्यवसायाकडे वळण्याचा माझा जो दृष्टिकोन किंवा हेतू होता तो याच्यामध्ये की माझ्या शेतीला एक पूरक व्यवसायाची आणि जो पूरक व्यवसाय जो शेतीमध्ये शेतीलाही माझ्या पूरक असेल, माझ्या उत्पन्नालाही जो पूरक असेल. अच्छा. आणि जो एक चांगल्या प्रतीचं ह्याच्यामधून दुग्ध व्यवसायातून दूध निर्मिती होते. दूध हे पूर्णान्न मानलं गेलेलं आहे, त्याच्यामुळे त्या दुधाची आपण निर्मिती करू शकू चांगल्या प्रकारे, या दृष्टीने मी त्या व्यवसायाकडे वळलेलो आहे. मशीनमध्ये चांगलं ब्रीड म्हणलं तर मुर्रासारखं दुसरं ब्रीड आजही भारत देशात जर आपण बघितलं
तर भेटू शकत नाही. जास्त दूध देतं ते. जास्त दूध देतं आणि त्याची दुधाची दर्जा सुद्धा तसाच आहे, फॅट सुद्धा तसंच आहे. SNF जे मानक आहेत ते एकदम बरोबर प्रमाणात असतात. त्याच्यामुळे आपण मुर्रा म्हशीची निवड केली. म्हैस कुठं, कशी आणि कोणती खरेदी केली पाहिजे, खूप मोठा प्रश्न आहे. लोक प्रचंड संभ्रमात आहेत. तुमचा अनुभव कसा होता हरियाणामध्ये? आपण दुग्ध व्यवसायात सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे तर याच्यामध्ये आहे की तुम्ही कोणत्या जातीची जनावरे घेऊ शकतात. त्याच्यामध्ये समजा दुग्ध व्यवसायामध्ये तुम्हाला म्हैस पालन करायचंय तर म्हैस पालन करत असताना मुर्रा म्हैस, म्हशीच्या भरपूर जाती आहेत. आपल्या महाराष्ट्रात पंढरपुरी आहे, गावरान म्हशी आहेत, त्याच्यामध्ये परत अजून जाफर म्हैस आहे गुजरातमध्ये भेटणारी, परंतु मुर्रा म्हैस आहे. पण मुर्रा म्हशीची जी वैशिष्ट्ये आहेत ती सर्व म्हशींमध्ये येऊ शकत नाहीत आणि मुर्रा म्हैस ही सर्व म्हशींना भारी पडते आणि त्याच्यामुळं मी मुर्रा म्हशींची निवड केली. मग या मुर्रा म्हशी ह्या महाराष्ट्राच्या मार्केटमध्ये आहेत, परंतु या ठिकाणी विविध मार्केट आहेत महाराष्ट्रामध्ये. त्या ठिकाणी आजही बऱ्याच शेतकऱ्यांची फसवणूक होते. मुर्रा समजून मुर्राचे हायब्रिड व्हर्जन किंवा या प्रकारचे दुसरे फसवणूक कशा स्वरूपाची होऊ शकते? फसवणूक म्हणजे एक म्हैस दाखवली जाते की ती मुर्रा आहे शेतकऱ्याला, परंतु ती मुर्राची जी वैशिष्ट्ये आहेत जी आपल्याला हरियाणामध्ये जी म्हैस आढळून येते आणि महाराष्ट्रात आढळून येते विक्रीसाठी आणलेली, त्याच्यात बरीच तफावत आढळते. अच्छा. गुणधर्म, वैशिष्ट्ये, त्याची त्वचा कशी असावी, तिच्या स्तनांची कसं ठेवण आहे, तिच्या शिंगाची ठेवण कशी आहे, तिचं पुठ्ठा कसा आहे, ती कोणत्या प्रमाणामध्ये तिचं जे आपण त्वचेला जेव्हा हात लावतो हरियाणामधल्या आणि इथल्या बाजारातल्या ज्या मुर्रा म्हशी विकायला येतात त्याच वेळेस आपल्याला ते खरा माल कोणता आहे ते समजून येतो. एक महत्वाची गोष्ट काय सर, की काही शेतकरी डायरेक्ट हरियाणाला जातात, म्हैस खरेदी करतात. बऱ्याच वेळेस असं ऐकायला आलं की त्यांचे त्या जागेवर फसवणूक होते. मग तुम्ही अविनाश बर्गे म्हणजे प्रमोद बर्गे डेअरी फार्मच्या माध्यमातून जे तुम्ही हरियाणाला गेलात, नेमकं तिथून म्हैस खरेदी करण्याची पद्धत कशी होती? कारण पुन्हा काय होतं, म्हैस 1,00,000-2 लाखाची म्हैस आहे, एका म्हशी जरी फसवणूक झाली तर शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान होतं. तुमचा अनुभव कसा होता? यामध्ये बर्गे सरांच्या हातामध्ये ती जादू आहे की ऍक्च्युली ते जे पिकअप करून देतात, जी म्हैस आपल्याला मिळवून देतात हरियाणामध्ये, म्हणजे आपल्या सोबतीनं स्वतः जसं काय ते आपल्या जागी आहेत असं समजून आपल्यासाठी ते काम करतात त्या ठिकाणी. तर या पद्धतीनं त्यांचं काम असल्यामुळं मी मागच्या वर्षी जो एक सुरुवातीला 10 मशीनचा लोड भरला, सरांकूनच भरला. आजही त्यातल्या 10 मशीनमधल्या माझ्या जवळपास सर्व म्हशी गाभण गेल्यासारख्या आहेत आणि त्याच्यामध्ये आजही त्या मशीनची दुधात देण्याची क्षमता प्रत्येक म्हशीची 4 ते 5 लिटर आहे. आज 8 ते 9 महिने झालेला आहे, नोव्हेंबर महिन्यापासून जर विचार केला तर त्या दृष्टीनं त्या म्हशी 5-5 लिटरवर आजही परिस्थितीत आहेत, ज्या मागच्या ह्याच्यामध्ये 7-7, 8-8 लिटरवर होत्या. तर त्याच्यामुळं यांची दूध देण्याची क्षमता जी आहे ती खरंच वाखाणण्याजोगी आहे. आणि कसं असतं की हिऱ्याची पारख जोरीला असते, तसं म्हणल्यासारखं कसं आहे की बर्गे सरला आपल्या महाराष्ट्रामध्ये जर त्या मुर्रा म्हशीचं जर पारख करायची असेल तर त्यांच्यासारखा दुसरा माणूस नाहीये. आता एक गोष्ट आहे की तिथं गेल्यानंतर की काय होतं की खूप मोठे मोठे बाजार असतात. मग काय होतं की म्हशीचं एक वेळ एक टायमाचं दूध काढायचं नाही, मग दुसऱ्या टायमाला ग्राहकापाशी दूध जास्त काढून दाखवायचं, असे बरेच प्रकार होते. मग तुम्ही जेव्हा हरियाणाला स्वतः गेलात तर दूध कसं चेक केलं, कसं काढून घेतलं, तो अनुभव कसा होता? दुधाचा बद्दलचा जो आहे तर ते सकाळच्या वेळेला एक धार, संध्याकाळच्या वेळेला एक धार काढली जाते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी, म्हणजे तीन टाइम तुमच्या डोळ्यासमोर? 3 टाइम आम्ही आमच्या डोळ्यासमोर त्या म्हशीची धार दर 12 घंट्यानं काढून घेतो. तर प्रत्येक 12 घंट्याला 3 वेळेस तुमच्या समोर 3 वेळेस समोर धार काढून घ्यायची? समोर धार आम्ही 3, काही मशीनची याच्यामध्ये आम्ही 4-4 वेळेला सुद्धा धारा काढून घेतलेल्या आहेत. आणि त्या मशीन आता या बाबतीत आता त्या शेतकऱ्यांसोबत आता त्या ठिकाणी आपला कोणी सामान्य शेतकरी डायरेक्ट जाऊ शकत नाही. मूळ मुद्दा काय त्याच्यामध्ये, आणि हरियाणाच्या एखाद्या व्यक्तीला जर आपण सोबत घेतलं किंवा एजंट, तिथं भरपूर एजंट आहेत आज महाराष्ट्रात. आज मी याचे व्हिडिओ डेली बघत असतो. मी 2 वर्ष झालं हे व्हिडिओ बघत आहे, त्याच्यामुळे मला सर्व हे इथले जे एजंट आहेत, कुठलेही डेअरी फार्म वैयक्तिक कोणावर म्हणायचं नाही, परंतु आपण आपल्या माणसावर, महाराष्ट्रीयन माणसावर जर विश्वास दाखवला तर सर्वात चांगला आहे. कारण की आपल्या जवळचा आज माणूस महाराष्ट्रीयन आहे. बरोबर आहे. हरियाणाच्या कुठल्याही माणसाला आपण जर तसं जर विचारलं तर ते कधीही आपल्याला नंतर साथ देत नाही. अशी सुद्धा बरेच उदाहरणं आहेत महाराष्ट्रातल्या ग्राहकांची की नंतर हरियाणातला एजंट बघितला, त्यानं नंतर रिस्पॉन्स दिला नाही, फोन बंद करून ठेवला. अशा स्वरूपाच्या सुद्धा घटना घडलेल्या आहेत. त्यामुळं बर्गे सरांचं एक वैशिष्ट्य आहे की ते
स्वतः त्याच्यामध्ये फॉलोअप घेतात आणि स्वतः त्याच्यामध्ये फॉलोअप घेऊन एक प्रकारे शेतकऱ्यांचं आपल्या महाराष्ट्रीयन माणसाचं, मराठी माणसाचं जे हित आहे ते जोपासण्याचा चांगला प्रयत्न करतात त्या ठिकाणी. अच्छा, आता शेतकऱ्यांनो CEO विद्यमान आहेत गुट्टे सर, आणि विशेष म्हणजे स्वतः हरियाणाला गेले. म्हैस खरेदी करण्याची पद्धत बघा की कुठल्या बाजारात नाही, एक एक शेतकरी सापडायचा, त्याच्या गोठ्यावर जायचं, सकाळी संध्याकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी 3-3 टाइम आपल्यासमोर धारा काढायच्या. नाही तर काय होतो प्रकार, 2 वेळेचं दूध काढायचं नाही, तिसऱ्या वेळेस लगेच काढून दाखवायचं, म्हणजे दूध जास्त मिळावं. आता अशा पद्धतीत सुद्धा स्वतः समोर गेले, सगळं बघितलं, म्हैशीला वात आहे का, बाकीच्या ज्या काही गोष्टी चेक करायच्या पूर्ण चेक केल्या. त्याच्यानंतर बर्गेट डेअरी फार्मच्या माध्यमातून यांनी या म्हैशी खरेदी केल्या. आता एक गोष्ट आहे सर, हरियाणामध्ये गेल्यानंतर असं तुम्हाला काय जाणवलं की त्या जागेवर शेतकऱ्यांची फसवणूक होऊ शकते, किंवा ही पहिल्या येताची म्हैस आहे, दुसऱ्या वेताची म्हैस आहे, असं बरेच काही गोंधळ आहे, तुम्ही काय अनुभवलं तिथं? आता हे वेत चेक करत असताना एक सगळ्यात महत्वाचे आहे की त्याची दात जे असतात हा, ते दात चेक करणं म्हशीचे महत्वाचे अच्छा, असतात. तिला 4 दात आहेत का 6 दात आहेत का 8 दात आहेत, हा, त्याच्यावरून आपल्याला वेत समजू शकतो. अच्छा, जी कासाची साईज आहे तिची, हा, त्याच्यावरून आपल्याला त्याचा वेत समजू शकतो. जी स्तनांची लांबी आहे त्याच्यावरून आपल्याला तो वेत समजू किती शकतो. वेताची ती? हा, तर त्याच्यामध्ये हे जे सर्व मार्गदर्शन आम्हाला जे बर्गे सरनं केलं त्या ठिकाणी, ते एक क्षुल्लक पॉइंट जरी असला तरी बर्गे सर तात्काळ त्या आमच्या नजरेस आणतात किंवा ही म्हैस असं तुम्हाला असं आहे, ही आपल्याला घ्यायची नाही. तुम्ही ही घेऊ नका, हे माझं मत आहे. अच्छा, आपल्यावर मत लादत नाहीत, ते स्वतःची मतं लादत नाहीत, पण ते जे मार्गदर्शन करतात त्याच्यानुसार जर आपण चाललं तर सगळ्यात उत्तम आहे त्याच्यामध्ये. कारण की आपल्याला जे नॉलेज, बर्गे सरला जे नॉलेज आहे त्यात आपल्याला तेवढं नॉलेज बरोबर. नाही. आपण मान्य करून आपण त्याच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी ज्या म्हशी घेतल्या, जे मुर्रा ब्रीड आहे हा, ते आपल्याकडे जोपासलं जाणं आणि त्याचं संगोपन होऊन त्याची चांगल्या प्रकारे वाढ होणं आवश्यक आहे त्याच्यात. अच्छा. आता मोरा म्हशीमध्ये तुम्ही आता पहिल्या 10 घेतल्या, आता 12-13 आणल्यात, तर आता जी 12-13 म्हैस आणल्या मोरा, त्याच्यामध्ये सर्वात जास्त किती लिटर दूध देणारी म्हैस होती? दुधाबद्दल काय, आता किती लिटर दूध देतात म्हैस? आता ह्या सध्या ज्या आपण आता पूर्वीच्या ज्या म्हशी आहेत त्या आपल्या सर्वसाधारणतः एक 8 लिटरच्या आसपास होत्या. 7 ते 8 लिटर एक टायमाला दूध देत होत्या. एक टायमाला त्याचं दिवसाचं दूध 15-15 लिटर आपण काढलेलं आहे. 2 वेळेच? 2 वेळेस ओके. दूध काढलेलं हा, आहे त्याच्यामध्ये. हा. आता ह्या आपण ज्या दुसऱ्या म्हशी आणलेल्या आहेत, तर ह्या 12 म्हशींमध्ये मी एक म्हैस जवळपास 21 लिटर दुधाची आणलेली आहे. 2 टाइम तिचं एक म्हैस 21 21 लिटर 2 टाइम तिचं दूध 21 लिटर आहे. तिथं काढून घेतलं? तिथं समोर काढलेलं आहे, 3 वेळेला काढलेलं आहे. आणि दुसऱ्या ज्या 3 म्हशी आहेत त्या 20-20 लिटरच्या काढून घेतलेल्या आहेत त्या ठिकाणी. म्हणजे ह्या स्पेशल या ठिकाणी चांगलं ब्रीड वाढावं. आणि इतर ज्या म्हशी आहेत ज्या मी आणलेल्या आहेत बाकी 8, तर त्यांची रेंज आहे 16 लिटरच्या आसपासची. 16 लिटर मी स्वतः त्या ठिकाणी 17 लिटर 18 लिटर निघालं मी आपल्याकडे मानलं, किंवा एखादा लिटर कमी निघाल, पण 16 ते 17 लिटर. पण मला वाटतं की हरियाणापेक्षा जे खाद्य दिलं जातं त्याच्यापेक्षा पौष्टिक खाद्य महाराष्ट्रात दिलं जातं. तर ह्याच्यामध्ये की सर्वात महत्त्वाचं की बर्गे सरचं एक वैशिष्ट्य आहे, ते भैया सुद्धा स्वतःचा देतात आणि एकदम चांगल्या स्वरूपात. म्हणजे त्याच्यामध्ये असं नाही की वा तुम्हाला तो भैया दिला आणि तुम्हीच बघा काय करायचं त्याचं, असं नाही. त्या भैयाला जे त्यांचं व्यवस्थित मार्गदर्शन असतं, तो ट्रेंड असतो आणि तो कशा प्रमाणात आपल्या मशीनची इफिशियन्सी वाढवणार दूध देण्याची, आणि त्यांच्या आहारामध्ये काय बदल करावे लागतील, त्यांच्या आजारपणाची ज्या लक्षणं आहेत ती कशी ओळखायची, त्या माझावर केव्हा एवढे आल्या, ट्रेंड आहेत ते लोक? त्यांना माझावर हे जे आहेत UP आणि बिहार या ठिकाणचे जे भैया आहेत ते खरंच त्या प्रमाणात ट्रेंड आहेत. आणि बर्गे सरचा अनुभव आम्हाला आता 1 वर्षाच्या आसपास होता की चांगला अनुभव एकदम, म्हणजे भैया पूर्णपणे टिकून राहतो. आणि त्याच्यामध्ये ते जे प्रोव्हाइड करतात भैयाला, तो त्या आपल्या इथं चांगल्या प्रकारे काम करतो. आपल्या गोट्याचं व्यवस्थापन व्यवस्थित सांभाळ. म्हणजे भैया लोकांचं सगळं जबाबदारी तेच, फक्त आपल्याला पूर्ण पदोपदी सांगणार तुम्हाला नेमकं काय पदोपदी करायचं. सांगणार. अच्छा, आता आपण दुधावर येऊ. आता आपल्याकडे 20-25 म्हशी, बरोबर. आज सगळं टोटल दूध किती निघतात? आता सध्या आपल्याकडे 25 म्हशी आहेत. तर त्यातल्या माझ्या आता सध्या स्थितीला आपण 3 म्हशी बंद केलेल्या आहेत. आता बरं. सध्या माझ्याकडे 12 म्हणजे आटल्यात थोडक्यात. जुन्या 10 आणि आता 12, 22. आता त्या जस्ट आता त्यांची डिलिव्हरी आहे. एक ऑक्टोबरच्या फर्स्ट वीकमध्ये त्यांची डिलिव्हरी आहे. त्याच्यामुळे शेवटच्या 2 महिन्यात त्या दूध देणं आम्ही त्यांचं बंद केलेलं आहे. ओके. त्या आजही मी म्हणलं तर आजही दूध देतात, पण ते त्यालाच मोरा म्हैस तर त्याच्यामध्ये आपण ते 9व्या आणि 10व्या महिन्यात बंद केलेले आहेत. तर त्या स्वरूपाच्या 3 म्हशी सोडल्या तर जवळपास 19 म्हशी आहेत. अच्छा, त्यांचं 2 टायमाचं आपल्याकडे दूध आज मी तिला
100 200 लिटर दूध निघतं आज त्यांचं, डेली 200 लिटर. डेली 200 लिटर दूध. आता याची वितरण व्यवस्था कशी असते, कुठं विकता त्याचं व्यवस्थापन याची कसं वितरण व्यवस्था आता आपण आपल्याकडं आपण आज आपली डेअरी आहे, डेअरीला आपण ते दूध सप्लाय करतो. अच्छा. त्या ठिकाणी आज आपल्याला चांगला भाव भेटत आहे. एक दुधाला आमच्या इथं 70 रुपयाच्या आसपास भाव डेअरीवर डेअरीवर भाव भेटत आहे. अच्छा. हरियाणामध्ये नेमकं लोकांची फसवणूक कुठं होती नेमकं त्याबद्दल काय सांगा, तुमचा अनुभव शेतकऱ्यांना काय सांगाल? तर आम्ही कडदाती कुठल्या, सहादाती कुठल्या, दातात शिल्लक कोणत्या, ह्या सगळ्या म्हणजे बारीक सारीक गोष्टी आम्ही तपासून प्लस धार वगैरे प्रॉपर बघितलेले आहेत. आणि असं नाही की आम्ही जाऊन मार्केटमध्ये खरेदी केल्या किंवा असं नाही. एखाद्या शेतकऱ्याच्या दारात आहे ना, तर ती शेतकरी बाहेरून कुठून आणू शकत नाही. तर त्याच्या दावणीला जाऊन आम्ही म्हशी खरेदी केली. दारात जायचं सरळ त्याच्या. हा, दारात जायचंय. आणि अशा नाहीत की कुठं एक टाइम धार बघली, भले 50 किलोमीटर लांब असू दे, पण 50 किलोमीटर लांब जाऊन आम्ही 3 टाइम धारा बघितल्या 12 तासात. अच्छा. पण कासेत वगैरे भरपूर फरक असतो. सड एवढी लांबडी असतात, म्हशीचं पोट एवढं बाहेर सुटलेलं असतं, शिंग ओपन असतात. सांगतात की 20 लिटर वाली भैंस आहे, 22 लिटर वाली भैंस आहे. मग त्यांचं 4-6 महिन्यांनी ते 100% आम्हाला कॉन्टॅक्ट करतात. ते आम्हाला 100% कॉन्टॅक्ट करून सांगतात की असं आणि मशीन दूध द्यायचं बंद केली आहे, किंवा लात मारले, किंवा सडातनं दूध कमी आलंय, किंवा फवारा मारले. मी पूर्णपणे साहेबांना मी स्वतः धार काढून दाखवले साहेबांना. अच्छा. सगळ्या जे आता 12 म्हशी घेतलेत ना, 12च्या 12 साहेबांना स्वतः मी एक जरी फवारा आला की मस आम्ही रिजेक्ट केली. फवारा म्हणजे काय? फवारा म्हणजे काय होतं की जिथून दूध निसटतं तिथून असं फवारा निसटतो, फवारा पडतो. म्हणजे दूध सरळ येत नाही. हा, पसरून पडतं. मग ते कालांतरानं काय होतं की ते थान जायची शक्यता असते तिथून. एखाद्या शेतकऱ्याला जर नवीन गोठा सुरू करायचा आहे साहेबांसारखा, तर तुमचं मार्गदर्शन कशा स्वरूपाचं असतं, तुम्ही काय काय त्यांना मार्गदर्शन करता? गोठा बांधण्यापासून लेबर देण्यापर्यंत पूर्ण आपलं सपोर्ट राहील. त्याच्यात गोट्याची साईज दिली जाईल, चारा व्यवस्थापन, गोट्याचं व्यवस्थापन असेल, त्याच्यानंतर म्हशी खरेदी करण्यासाठी मदत केली जाईल, भैया दिला जाईल. पूर्णपणे जे काय आहे ते गॅरंटेड आहे. आता तुम्ही आपले 100 पेक्षा जास्ती महाराष्ट्र कर्नाटकमध्ये गोटे चालू झालेले. असे थोडेसेच आहेत की म्हणजे असे थोडेच आहेत की बाबा तिथं सक्सेस म्हणजे कसं होतंय. मी असं सांगत नाही की मी जिथं म्हशी दिल्या तिथे 100% सक्सेस आहे. कुणाचं चाऱ्याकडून अडलेलं आहे, कुणाचं दुधाचं व्यवस्थापन. एक 10% लोक असे आहेत. मी असं म्हणतो की मी 100% हे केलंय. पण म्हशीची आणि बयाची पूर्णपणे गॅरंटी ही प्रमोद बर्गे डेअरी फार्मची राहील. अच्छा. काय सांगाल बरं की शेतकऱ्यांना दूध व्यवस्थापन जर केलं किंवा अगदी छानपैकी अगदी खरेदीपासून व्यवस्थापन, दूध असेल, खाद्य असेल, सगळं जर व्यवस्थित केलं तर शेतकरी याच्यामध्ये दूध व्यवस्थापनामध्ये सक्सेस होऊ शकतो का? अगदी काय सांगा थोडक्यात? निश्चितच. आता माझा जो मागील अनुभव आहे, माझ्याकडे 10 मुर्रा म्हशी मी निवड करून आणलेल्या होत्या बर्गे सरांमार्फत. तर त्या 10 म्हशींचं आज जरी मी आता त्याच्यामध्ये मी जो हिशोब केला त्या पद्धतीनं एकदम सूक्ष्म प्रकारचा हिशोब केला. तुम्ही जसं म्हणतात की प्रशासकीय अधिकारी फार सूक्ष्म असतात, तर सूक्ष्म बघूनच तो जो हिशोब केला, तर त्यात अंदाजे तुम्हाला एक तुमचा जो मुर्रा म्हशीचा जो सुरुवातीचा काळ असतो 6 महिन्याचा, त्याच्यामध्ये तुम्हाला 10 म्हशी मागं तुम्ही त्यांना व्यवस्थित फिडिंग देऊन त्यांच्या भैयाचा खर्च असो किंवा त्यांच्या दवाखान्याचा जे खर्च येईल, त्यांच्या वासरांचा जो खर्च येईल, या सगळ्यांची अपेक्षा करून आपल्याला साधारणतः मला सुरुवातीला 1.5 लाख रुपये महिना येत होता. आणि या 1.5 लाखामधून खर्च वजा जाता तुम्हाला एक 45 ते 50 हजार रुपये शिल्लक राहतात त्याच्यामध्ये. अच्छा. हे भैयाचा खर्च सगळं जाऊन. आता महत्वाचा प्रश्न, प्रमोद बर्गे डेअरी फार्मच्या माध्यमातून तुम्हाला जे मार्गदर्शन मिळालं, अगदी 2 वाक्यात काय सांगाल त्यांच्याबद्दल? तुम्ही समाधानी? बिलकुल समाधानी आहे. कारण की 2-1.5 वर्षाखाली मला म्हैस म्हणजे दूध व्यवसाय, ठीक आहे, लहानपणापासून आम्ही शेतीमध्ये म्हशी बघतो, गावरान म्हशी घरी होत्या त्याही बघितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आम्ही जवळून बघितलेलं आहे म्हशींचं संगोपन काय ते. पण परंतु मुर्रा म्हशींबाबत जर आम्हाला खरं मार्गदर्शन आणि खरं नॉलेज जर उपलब्ध झालं असेल तर बर्गे सरांकडून. आणि त्यांच्यामुळं मी मागच्या वेळेस मी मुर्रा म्हैस घेत असताना स्वतः नगरपालिकेचं इलेक्शन असल्यामुळे मी जाऊ शकलो नाही. नोव्हेंबर महिन्यामध्ये आमचं इलेक्शन चालू होतं, परंतु आमची मेहुणीचा मुलगा आणि एक आमचा मावस भाऊ आहे त्याला पाठवलं होतं त्या ठिकाणी. त्यांनी बर्गे सरने त्यांना सुद्धा चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. विद्यमान CEO उत्कर्ष गुट्टे सरांचा प्रमोद डेअरी फार्म यांनी केलेलं मार्गदर्शन आणि शिरसट साहेबाचं उत्तम नियोजन, हा सगळा कॉम्बो पॅकेज तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन प्रेरणेसह. तोपर्यंत
नमस्कार.